श्री स्वामी समर्थ. माझ्या सगळ्या खोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा येत असते. हिंदू दिनदर्शिकेनुसार शुक्ल पक्षामध्ये पौर्णिमा तिथी येते. पौर्णिमा तिथीला अनन्यसाधारण महत्त्व आहे, परंतु कार्तिक महिन्याची पौर्णिमा ही अत्यंत शुभ आणि लाभदायक मानली जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दीपदान केल्याने अधिक पटीने आपल्याला त्याचे शुभफळ मिळते असे मानले जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळी साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शिवशंकरांनी त्रिपुरा राक्षसाचा वध केला होता, म्हणून देवदिवाळीला त्रिपुरारी पौर्णिमा असं देखील म्हणतात. तसेच या दिवशी स्नान केल्याने जीवनामध्ये सुख, शांती, आनंद आणि समृद्धी येते. यंदा 15 नोव्हेंबर 2024 वार शुक्रवारी कार्तिक पौर्णिमा आलेली आहे. या दिवशी हरिहर भेट होते, म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णू आणि भगवान शंकर यांची भेट होते असा हा शुभयोग असतो. त्याचबरोबर कार्तिक पौर्णिमा हा कार्तिक स्वामींची जन्मतिथी आहे, त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे यासोबतच घरामध्ये काही सेवा व उपाय केले जातात, त्यामुळे त्याचे आपल्याला अनेक पटीने लाभ होतात. तर असाच एक उपाय कार्तिक पौर्णिमेला करायचा आहे. तर या उपायामध्ये आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर एक शब्द लिहायचा आहे आणि 2 मोरपिसांचा एक प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते, अखंड लक्ष्मी नांदते. मुलांविषयी असलेल्या समस्या देखील या उपायामुळे दूर होऊ शकतात. तर असा हा उपाय कार्तिक पौर्णिमेला कोणत्या प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असणारे बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर यंदा 15 नोव्हेंबर 2024 वार शुक्रवार, उदय तिथीनुसार कार्तिक पौर्णिमा, जिला त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने ओळखले जाते, ही सर्वत्र साजरी केली जाणार आहे. आणि हे जे 2 उपाय आपल्याला करायचे आहेत ते कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी करायचे आहेत. वर्षातून फक्त एकदाच हे उपाय आपल्याला करता येतात, त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून हे उपाय कार्तिक महिन्यातील ही पौर्णिमा धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची मानली जाते. या दिवशी पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणे, दान करणे, पूजा पाठ याला विशेष महत्त्व आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गंगा किंवा पवित्र नदीमध्ये स्नान केल्यामुळे भगवान श्रीहरी विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. परंतु कार्तिक पौर्णिमा आणि कार्तिक स्वामींचा नेमका संबंध काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? कार्तिक स्वामी म्हणजे महादेव आणि माता पार्वती यांचे पुत्र. कार्तिक स्वामींच्या मंदिराचे दरवाजे वर्षभर बंद असतात. केवळ कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी एका दिवसासाठी ते उघडले जातात. याच दिवशी भाविक कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ शकतात. बघा, 2 मोरपिसांचा जो उपाय आहे तो कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी केला जातो. तो करण्याचं कारण म्हणजे बघा, कार्तिकेय हे भगवान शंकरांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. एक दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती बसले असताना त्यांनी आपल्या दोन्ही पुत्रांना सांगितले की जगाची परिक्रमणा करून जो कोणी आमच्याकडे प्रथम येईल त्याची पूजा प्रथम मांडली जाईल आणि त्याला जगातील प्रथम पूज्य देवतेचा दर्जा मिळेल. यानंतर कार्तिकेय आपल्या वाहनावरती म्हणजेच मोरावर बसून तिन्ही लोकांची परिक्रमणा करण्यासाठी निघाले. पण शिवपार्वतीचे कनिष्ठ पुत्र श्री गणेश यांनी आई वडिलांची परिक्रमणा केली आणि माझी प्रदक्षिणा पूर्ण झाली असे सांगितले. देवी पार्वतीने विचारले ते कसे, तर श्री गणेशांनी आपल्या आईला उत्तर दिले, आई वडिलांमध्ये संपूर्ण जग सामावलेले आहे. गणपती बाप्पांच्या बुद्धिमत्तेने प्रसन्न होऊन भगवान शिवशंकरांनी आशीर्वाद दिला की सर्व देवतेंच्या आधी गणपती बाप्पांची पूजा केली जाईल. त्या दिवसापासून गणपतींना आद्य पूज्य देवता मानली जाते. त्यामुळे कार्तिकेला राग आला, कारण त्यांनी पूर्ण तिन्ही लोकांची
परिक्रमणा पूर्ण केली होती आणि ते परत आले तेव्हा त्यांनी पाहिले श्री गणेशांची प्रशंसा सुरू होती. सर्वांनी त्यांना प्रथम पूज्य देव मानले होते. त्यामुळे कार्तिकेय पार्वतीवर रागवले आणि त्यांनी स्वतःहून गुहेत कोंडून घेतले आणि कोणालाही दर्शन न देण्याची शपथ घेतली आणि कोणीही माझे दर्शन घेऊ शकणार नाही असा श्राप दिला. यावेळी भगवान शिवशंकर आणि देवी पार्वती यांनी कार्तिकेयांना समजावले. कार्तिकेयांचा राग शांत झाल्यावर त्यांनाही पश्चाताप झाला. देवी पार्वती यांनी वर्षातून एक दिवस दर्शन देण्यासाठी त्यांना पटवून दिले. तेव्हा कार्तिकेयांनी सांगितले, माझ्या जन्मदिवशी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला मी माझ्या भक्तांना दर्शन देईन. भगवान महादेवांनी कार्तिक स्वामींच्या जन्मदिवशी म्हणजेच कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामींचे दर्शन घेतल्यामुळे भक्तांचे सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतील असे वरदान दिल्यामुळे धार्मिक मान्यतेनुसार स्वामींचे मंदिर वर्षातून एकच दिवशी उघडले जाते आणि हा जो मोरपिसांचा उपाय आहे तो आपल्याला वर्षातून एकदाच करता येतो. जर तुमच्या इथे कुठे कार्तिक स्वामींचे मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाताना तुम्हाला 2 मोरपिसे घेऊन जायचं आहे. तुमच्या आसपास कार्तिक स्वामींचं जर मंदिर नसेल तर तुमच्या जवळ असलेल्या एखाद्या स्वामी समर्थांच्या मठात किंवा केंद्रात जायचं आहे आणि तुम्हाला हार, नारळ, खडीसाखर आणि सोबत हे 2 मोरपीस घेऊन जायचं आहे आणि तिथे तुम्हाला हार, नारळ, खडीसाखर आणि हे 2 मोरपीस स्वामींच्या किंवा कार्तिक स्वामींच्या चरणाजवळ ठेवून तुम्हाला तुमच्या इच्छा, मनोकामना तिथे व्यक्त करायच्या आहेत आणि त्यावेळेस तुम्हाला एक मंत्र देखील बोलायचा आहे. तो मंत्र असा की ओम षण्मुखाय विद्मेहि महासेनाय धीमहि तन्नो षष्ठ प्रचोदयात. आता ते जे 2 मोरपीस आहेत आपण कार्तिक स्वामींच्या किंवा स्वामींच्या चरणावर अर्पण केलेले होते ते मोरपीस आपल्याला तिथून उचलायचे आणि घरी घेऊन यायचे आहेत. त्यानंतर हे 2 मोरपीस आपल्याला कुठे ठेवायचे आहेत तर हे 2 मोरपीस आपल्याला दक्षिण भिंतीला लावून ठेवायचे आहेत. पुढच्या वर्षीपर्यंत तुम्ही हे मोरपीस तसेच ठेवू शकता. त्यानंतर पुढच्या वर्षी असाच हा उपाय करून तुम्ही पुन्हा त्या भिंतीला मोरपीस लावू शकता. असा हा उपाय केल्याने कार्तिक स्वामींचे आपल्याला आशीर्वाद लाभतील. घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल, पैसा येईल, धनसमृद्धी वाढेल. त्यानंतर आपल्याला दुसरा एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे. तो म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दिवे लागणीच्या वेळेला आपल्याला संध्याकाळी 7 वाजल्यापासून ते रात्री 11 पर्यंत हा उपाय करता येणार आहे. या उपायामध्ये आपल्याला आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हे काही शब्द लिहायचे आहेत आणि हा उपाय फक्त कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच करता येतो. जसं की आपल्या मुलांविषयी काही समस्या असतील, म्हणजे मुलं हट्टीपणा करत आहे, घरातल्यांचं ऐकत नाही, अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल, आई वडिलांशी त्यांचे मतभेद असतील तर ते दूर होण्यासाठी फायदा होईल. हे शब्द आपल्याला आपल्या मुख्य दरवाजेच्या पाठीमागच्या भागात लिहायचे आहेत, पुढच्या भागात नाहीत. म्हणजेच दार बंद केल्यानंतर पाठीमागचा जो भाग असतो त्याच्यावर आपल्याला हे शब्द लिहायचे आहेत. आता हे शब्द तुम्ही ओल्या चंदनाने किंवा मग थोडीशी हळद ओली करून देखील लिहू शकता. तर हे शब्द जे तुम्हाला लिहायचे आहेत ते स्क्रीनवरती दिसत आहेत. रात्री चंद्रोदयाच्या वेळेस पार्वती, संभूती, प्रीती, संतती, अनुसया व क्षमा या 6 कृतिकांचे स्मरण करून स्वतःच्या घराच्या प्रवेशद्वाराच्या मागील बाजूस अष्टगंधांनी कार्तिकेय, खड्गी, वरुण, हुताशनु व याशी नावे लिहावीत व त्या नावांची पंचोपचारे पूजा करावी. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही ही नावे लिहिल्यानंतर जोपर्यंत ती तुमच्या दरवाजावर राहतील तोपर्यंत राहू द्यायची आहेत. ज्या वेळेस तुम्ही मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ कराल आणि ती मोडली जातील त्यावेळेस काही हरकत नाही. हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करावा. मासिक धर्म असेल तर हा उपाय आईला करता येणार नाही, परंतु या 2 मोरपिसांचा जो उपाय आहे तो आई किंवा वडील यापैकी दोघांनी कोणीही करू शकता. ही संधी वर्षातून आपल्याला एकदाच मिळते, त्यामुळे प्रत्येकाने हा उपाय जरूर करावा. तर झालेली सेवा स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. अशाच छानशा माहितीबरोबर नवीन व्हिडिओवर पुन्हा उद्या नव्याने भेटूया. सर्वांना श्री स्वामी समर्थ.